नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जी भरती मुंबईसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे मराठी आणि जनरल नॉलेजचे खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. जी भरती मुंबईची एक्झाम होईपर्यंत आपण सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे 15 नोव्हेंबर या तारखेला जी भरती मुंबईची एक्झाम असणार आहेत. तसेच मी जे आपल्या युट्यूब चॅनलवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेत असते ते क्वेश्चन्स ऑल जी भरतीसाठी इम्पॉर्टंट असतातच, पण मी स्पेसिफिकली जी भरती मुंबईसाठी बनवलेले आहेत. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि प्लीज फ्रेंड्स, जर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट्स करत नाही, फक्त पाहून सोडून देता. असं करत जाऊ नका. सबस्क्राईब करत जा, कमेंट्स करत जा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल, मी अजून जास्त क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन येईल. चला या सर्व गोष्टी नंतरचे आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात, कारण आपलं टार्गेट आहे जीएमसी भरती मुंबई आणि आपल्याला हे क्रॅकच करायचंय. जीएमसी भरतीचा पेपर खूप सोपा असतो, त्यासाठी आपल्याला थोडी जास्त मेहनत घ्यायची आहे. चला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1. अलीकडील अहवालानुसार 2023 मध्ये भारताच्या कृषी आयातीपैकी किती टक्के भाजीपाला, तेल, कडधान्ये आणि फळे यांचा समावेश होतो? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए 86.4%, ऑप्शन बी 62.1%, ऑप्शन सी 57.8%, ऑप्शन डी 72.1%. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक, अरे चार्जिंग सुद्धा नाही वाटतं आपल्या लॅपटॉप मध्ये, तरी काही नाही, आपला एक व्हिडिओ तर बनवून जाते. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 72.1%. क्वेश्चन नंबर 2. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए मुस्तफा घोष, ऑप्शन बी लक्ष्मी नरसिंहन, ऑप्शन सी रघुराम अय्यर, ऑप्शन डी मिशेल अबालिया. तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रघुराम अय्यर. क्वेश्चन नंबर 3. बातम्यांमध्ये पाहिलेला पक्के पगा हॉर्नबिल महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन डी नागालँड. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 4. नुकतेच निधन झालेले पंकज उदास हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गायन. क्वेश्चन नंबर 5. अलीकडेच कोणत्या देशाला तमयुगातील 5000 वर्षे जुनी स्मशानभूमी सापडली? तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी इटली. फ्रेंड्स, मी आपले हे ऑप्शन्स वाचणार नाहीये, कारण आपल्या लॅपटॉपमध्ये चार्जिंग सुद्धा खूप कमी आहे, त्यासाठी आपण फक्त उत्तर सांगणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 आहे. अलीकडेच 2025 ते 2030 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड INCB मध्ये कोणाची पुन्हा निवड झाली आहे? क्वेश्चन काय? अलीकडेच 2025 ते 2030 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड INCB मध्ये कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर ऑप्शन आहे जतीन नारळीकर, ऑप्शन बी चौधरी पर्यंत, ऑप्शन सी जागतिक पावडिया, ऑप्शन डी डेव्हिड टी जॉन्सन. तर आपल्या 6व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जगजित पावडिया. क्वेश्चन नंबर 7. स्टर्ड्स मिसाईल 6 SM-6 कोणत्या देशाने विकसित केले? तर आपल्या 7व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए US. क्वेश्चन नंबर 8. भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या PRL शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावर 3 नवीन विवर शोधले आहेत? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मंगळ. क्वेश्चन नंबर 9. भूस्थानिक डेटाबेससह भुवन पंचायत 4.0 आणि आपत्कालीन व्यवस्थापन NDEM 5.0 कोणत्या संस्थेने तयार केला?
तर आपल्या 9व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नासा यांनी. नासा. क्वेश्चन नंबर 10, पर्ल स्पॉट एट्रोप्लस सराटेन्सिस काय आहे? एट्रोप्लस सराटेन्सिस काय आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए मासे, ऑप्शन बी कोळी, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी कासव. तर आपल्या 10व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मासे. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स घेतलेले जनरल नॉलेजचे जीएमसी भरती मुंबईसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. तसं आज मी खूप जास्त गडबडमध्ये असल्यामुळे आपला व्हिडिओ हा खूप फास्ट झालेला आहे, त्यासाठी सॉरी प्लीज. आणि जर तुम्हाला आन्सर आलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवत चला आणि प्लीज कमेंट्स करत चला. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हे सर्व जर क्वेश्चन्स तुम्हाला हेल्पफुल असले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.